नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात मोठी बातमी बघत आहोत महाराष्ट्रातून। अक्षय शिंदेचा गेम कसा झाला, अखेरच्या 10 मिनिटात काय घडलं पाहूया सविस्तरपणे पुढील प्रमाणे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे। सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती। काही दिवसापूर्वी अक्षय शिंदे यांनी वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं होतं। अशातच आता आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं काय घडलं, कसं घडलं पाहूया पुढील प्रमाणे। पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्सिस रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। सायंकाळी 6:15च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली। त्यानंतर अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या। त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर 2 गोळ्याचा फायर चुकल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला। सोबतच असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला। त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या। यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली। त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं। या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे, तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते। अशातच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। धन्यवाद। महाराष्ट्रात चाललेल्या अशाच न्यूज बघण्यासाठी डिजिटल न्यूज 18 ला सबस्क्राइब करायला विसरू नका।